सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भूयति जगुरुदे प्रदेशं विजेन्द्रादिदेवै सदा यवानं समाधिस्थमृतिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझी त्या त्या स्थळी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही वचन ऐका वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावी जवळी सद्गुरु नायकी पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी मज माझी सुखमज दाविली डोळा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा प्राप्त प्रसंगी आपल्या समोर उपस्थित केलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे ललिवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा चार चरणाचा श्री गुरुनं कृपा केली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. संत शिरोमणी नामदेवराय या अभंगामध्ये जे सद्गुरू आहेत त्या सद्गुरूनं कृपा केली आणि माझीच हरवलेली वस्तू मला सापडून दिली निज वस्तू दाविली माझी मज माझीच वस्तू हरवली होती पण ती मला त्यांनी सापडून दिली सुख माझंच आहे फक्त मला ते कळत नव्हतं की माझं सुख माझ्या अनुभवाला त्यांनी आणून दिलं आणि त्याचबरोबर ज्ञानमुद्रा आणि प्रेमकळा अशा दोन कृत्या त्यांनी मला दिल्या त्यामुळं मी कुठल्या पद्धतीनं त्या उपकारातून उतराई होऊ त्यांनी तर माझं जन्ममरण सुद्धा खंडून टाकलं आता मी त्या उपकारातून उतराई होऊ शकत नाही. कारण नामदेव महाराज म्हणतात की जी सोयरा जरी आपण कोणालाही म्हटलं असता कोणताही सोयरा ती सोय दाखवू शकत नाही असा सद्गुरू सोयऱ्याने मला ती सोय दाखवली आणि ती नेकी म्हणजे शुद्ध अशी असणारी निज वस्तूची सोय मला दाखवून दिली म्हणून मी त्या श्रीगुरूंचे म्हणजेच विसोबा खेचरांचे पाय कधीही विसरणार नाही असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ विठ्ठल अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने ज्ञानोबराय तुकोबराय नामदेव महाराज संत शिरोमणी सावता महाराज आदी करून सर्व संतांच्या आशीर्वादानं सालाप्रमाणे याही वर्षी हा संजीवन समाधी सोहळ्याचा उत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे. त्यामध्ये संत द्वयांची म्हणजे दोन संतांच्या
संजीवन समाधी सोहळा म्हणजेच पुण्यतिथी म्हटलं तरी काही हरकत नाही. त्या साजऱ्या होण्याचा योग हा समस्त भाविक मंडळीला येत असतो. अन्वधानाने योगायोगाने, म्हणजे जास्त पुन्हा डबल कार्य करायची गरज नाही. आज संत शिरोमणी श्री रामदेव महाराजांची पुण्यतिथी आणि उद्या संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथी, म्हणजे दोन्हीचाही योग आपल्याला जुळून आला. त्याला दुग्ध शर्करा योग असं म्हणतात. याही ठिकाणी तो योग जुळून आलेला आहे. आणि आज संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी आणि उद्या संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथी. नामदेव महाराजाला संजीवन समाधी घेऊन आज मितीला 776 वर्ष पूर्ण झाले. 676 म्हणून गेल्या वर्षभर आजच्या मितीपासून तर आजपर्यंत समजा तर वर्षभर संत शिरोमणी नामदेव महाराज आदी करून त्यांच्या घरातील असलेले बाकीचे 13 मंडळी म्हणजे 14 जणांनी एकाच वेळेस संजीवन समाधी पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये पायरीजवळ घेतली. आणि तो उत्सव सबंध भारतभर षटशतकोत्तर अमृत महोत्सव म्हणून वारकरी संप्रदायानं गेल्या वर्षभरात भरपूर मोठे कार्यक्रम केले. आणि त्याची सांगता म्हणजे आज होते आहे. आता 675 हा उत्सव संपला आणि 676वी आज पुण्यतिथी आहे. त्यामध्ये सुद्धा तिथीचं थोडंफार मागं पुढं झाल्यामुळं काही मंडळी हीच नामदेव महाराजांची पुण्यतिथी उद्या साजरी करणार आहे. आणि बऱ्याचशा ठिकाणी आजही साजरी होते आहे. कारण त्यांचे नामदेवरायांचे जे वंशज आहे पंढरपूरचे नामदास मंडळी, त्यांचे आता 17वे वंशज आहे. त्यांनी आपल्या नावानं त्यांच्या पत्रक काढलेलं आहे. आणि त्यांनी असं सांगितलं की आज द्वादशी आहे, एकादशी काल झाली, त्यामुळं आज द्वादशी आहे. द्वादशीची क्षीरापती झाल्याशिवाय पुण्यतिथी उत्सव साजरा करता येत नाही, म्हणून त्यांनी आज उत्सव कॅन्सल केला आणि ते उद्या साजरा करणार आहे. म्हणजे ते पंढरपूरचं पत्र आहे. परंतु बऱ्याचशा ठिकाणी आजच साजरी होते आहे. नामदेव महाराजांची जी समाधी सोहळा आहे ते त्रयोदशीला आहे. मग त्यांचं म्हणणं होतं उद्या पाहिजे, परंतु योगायोगाने उद्या संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथी, उद्या काय ना आज काय, उत्सव चालू झाला, उद्याही तो होणारच आहे. म्हणून अशा संत द्वयाच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी, समस्त भजनी मंडळी सर्वांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो आहे. आणि या उत्सवातील पहिल्या कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली. माध्यम आहे आमचे परमस्नेह हरिभक्तीपरायण सुरेश महाराज होले. सर्व मंडळीच्या वतीनं त्यांनी ही सेवा माझ्याकडे दिली आणि तुमच्या दर्शनाचा या ठिकाणी योग आला, त्याबद्दल मी माझं परम भाग्य समजतो. आणि आता आपली जी प्राप्त वेळ राहिलेली आहे तेवढ्याच वेळेमध्ये धावत्या वेगामध्ये संत नामदेव महाराजांचं थोडं चरित्र आपल्या समोर मांडून आणि अभंगाचाही भाव आपल्या समोर मांडून आपण पूर्णतेकडे जाणार आहोत. विठ्ठला 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 संत नामदेव महाराज बऱ्याचशा संत चरित्रामध्ये असा भेद आपल्याला बघायला भेटतो. नामदेव महाराजांचं जन्मस्थान हे हिंगोली जिल्ह्यामध्ये नरशिबामणी असं बऱ्याचशा ठिकाणी चरित्रामध्ये सांगितलेलं आहे. परंतु काही मंडळी असं म्हणतात की नामदेवरायाचा जन्म हा पंढरी नगरीमध्ये झालेला आहे. काही म्हणतात दामा शेट्टी आणि गोनाईच्या उदरी नामदेव महाराजांचा जन्म झाला. काही म्हणजे त्याच्यात असे काही म्हणतात की नदीमध्ये त्यांना शिंपला सापडला आणि शिंपल्यामधून त्यांना नामदेव महाराज प्राप्त झाले. म्हणजे असे अनेक भेद आहेत. जसं माऊली ज्ञानोबरायाच्या चौघा भावंडाच्या जन्माविषयी सुद्धा आपल्याला शिकवलं जातं की सर्वांचं जन्मस्थान हे आपेगाव आहे, पैठण तालुक्यामधलं. परंतु काही जुनी मंडळी म्हणतात मग जन्म करता तिकडे आले, आळंदीला केव्हा गेले. काही म्हणतात त्यांचा जन्म आळंदीलाच झाला. आता पूर्वीचा काळ आहे, लिखाणामध्ये किंवा माहितीमध्ये बदल होऊ शकतो. परंतु
काही बऱ्याचशा शास्त्रांनी नामदेव महाराजांच्या बाबतीत सांगितलं की त्यांचा जन्म हा हिंगोली जिल्ह्यामध्ये नरशी बामणी या ठिकाणी झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर काहीच दिवसामध्ये इथं व्यापार चालत नव्हता म्हणून त्यांचा कपड्याचा व्यापार होता. कपडे शिवायचे आणि शिवून ते रेडीमेड कपडे विकायचे. म्हणून ते पंढरी नगरीमध्ये आले. पांडुरंग परमात्म्याचे ते निश्चिम भक्त असल्यामुळं कोण नामदेवरायाचे वडील, मग त्यांना असं वाटलं तिकडे व्यापारही होईल आणि दररोज आपल्याला पांडुरंग परमात्म्याचं रात्र सकाळ संध्याकाळ दर्शनही होईल. म्हणून ते त्यांचं मूळ गाव सोडून पंढरपूर नगरीमध्ये वास्तव्याला आले. नामदेवरायाचं बालपण सुरुवातीच्या काळामध्ये सुखा समाधानामध्ये चाललं होतं, कारण व्यापार होता. व्यापारामध्ये काही झालं तर व्यापार विकणं हे त्यांच्या हातात असतं. म्हणजे व्यापारात तोटा सहसा येत नाही, कोणाला येत नाही. जे स्वतःच्या मालाचा भाव स्वतः ठरवतात त्यांना मालात कधीच तोटा धंद्यामध्ये येत नाही. मग तोटा कोणाला येतो? तोटा फक्त शेतकऱ्याला येतो. शेतकरी काबाड कष्ट करून रात्रीचा दिवस करतो, हाडाचं काळ रक्ताचं पाणी करतो आणि आपला माल घेऊन जातो, पण आपल्या मालाचा भाव ठरण्याचा आणि आपला माल विकण्याचा अधिकार शेतकऱ्याला नाही. म्हणून शेतकरी हा कधी कधी तोट्यातही येत असतो, पण तसं बाकीच्या मालाचं नाही. म्हणून सुरुवातीचा काळ त्यांचा बराचसा चांगला गेला. आपल्याला चरित्र भाग भरपूर माहिती आहे नामदेवरायाच्या बाबतीत, कारण अनेक संतांनी मुक्त कंठाने त्यांचा महिमा त्या ठिकाणी घडलेला आहे. की नामदेवराय 5 वर्षाचे असताना एक दिवस सहज दामाशेटी कुठंतरी आपल्या कामा करताना गेली आणि त्यांनी नामदेवरायाला ती एक जबाबदारी सोपवली की हा नैवेद्य दररोज आम्ही दाखवतो, तर आज तुझ्यावरती जबाबदारी आहे आणि तो नैवेद्य दाखवण्याचं काम तुझं. म्हणून नामदेवरायांनी तो नैवेद्य घेतला, पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात गेले. पांडुरंग परमात्म्यासमोर नैवेद्य ठेवलं, हातात पाणी घेतलं, पाणी फिरवलं आणि परमात्म्याला विनंती केली की देवा, हा नैवेद्य आणलेला आहे, हा तू खाऊन घे. आता देव त्या 5 वर्षाच्या मुलाला काय माहिती नैवेद्य दाखवायचा असतो का खाऊ घालायचा असतो, त्याने कधी बघितलं नाही. त्याला वाटलं दररोज देव माझ्या वडिलाच्या हातानं भोजन करीत असेल आणि आज मी आलो म्हणून माझ्या हातानं करत नाही. म्हणून त्या ठिकाणी खूप अट्टहास केला आणि शेवटी त्या ठिकाणी मी आता डोकं फोडून घेईन असं म्हणून डोकं आदळायला सुरुवात केली. त्यावेळेस भगवान परमात्मा मूर्तीतून प्रगट झाला आणि नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने सेवन केला. नैवेद्य हातीचा मूर्ती नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. संत निळोबराय म्हणतात की हा सामान्य महिमा नाही, कारण संताचा महिमा वर्णन करण्याकरता सुद्धा संत असावे लागतात. निळोबराय हा महिमा वर्णन करतात की मूर्ती, पाषाणाची मूर्ती नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य खाते. किंवा काही ठिकाणी नैवेद्य सांगितलं, काही ठिकाणी फिरविले देऊळ जगा माझे ख्याते, नामदेवा हाती दूध प्याला. काही ठिकाणी दुधाची वाटी घेऊन गेले असं नैवेद्य म्हणून, असंही वर्णन आहे. काही का असना, परंतु अधिकार वयाच्या 5व्या वर्षी भगवान परमात्म्याला स्वतः हातानं जीव घालणं ही सामान्य गोष्ट नाही. सर्वांकडून ह्या गोष्टी होऊ शकत नाही. पूर्व पुण्य त्या ठिकाणी असल्याशिवाय या गोष्टी घडत नसतात, कारण परंपरेचं पुण्य असतं. अनेक त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांचं पुण्य असतं. नामदेवरायाच्या बाबतीत जर विचार केला तर नामदेवराय हे अधिकारानं प्रत्येक अवतारात भक्त म्हणून जन्माला येणारे एक भक्त आहेत. हक्कानं जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर प्रत्येक
अवतारामध्ये अधिकार रूपानं अवतार घेणं. कारण 3 प्रकारचे भक्त शास्त्रामध्ये वर्णन केले गेले. एक पहिला जो भक्त आहे तो अंगीकृत भक्त, एक भक्त आहे त्याला अधिकृत भक्त असं म्हणतात, आणि 1 नंबरचा जो भक्त आहे त्याला आविष्कृत भक्त असं म्हणतात. थोडक्यामध्ये आपण विश्लेषण करू. आविष्कृत भक्त म्हणजे स्वतः भगवान परमात्मा ज्या वेळेस संत रूपानं भक्त रूपानं अवताराला येतो, म्हणजे भक्ताचा आविष्कार तो करतो, त्यामध्ये गणल्या जातात संत निवृत्तीनाथ महाराज, माऊली ज्ञानोबराय, सोपान काका. हे त्यांचा पूर्वपीठिका आपण जर बघितले, स्वतः देव आहे की सदा शिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा ज्ञानेश्वर ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. हे की नाही, आदिशक्ती मुक्ताबाई दाशी जनी लागे पायी. हे जर बघितलं तर ही स्वतः देव आहे. पण देव असून सुद्धा ते भक्त रूपाने ज्यावेळेस अवताराला येतात, म्हणजे भक्त हा देव हा भक्ताचा आविष्कार म्हणून अवतार घेतो. म्हणून माऊली ज्ञानोबराय, निवृत्तीदास यांना आविष्कृत भक्त असं म्हटलं जातं. दुसरा एक भक्ताचा प्रकार आहे तो अधिकृत भक्त. अधिकृत म्हणजे कसा, प्रत्येक अवतारामध्ये अधिकारण. मग पूर्वपीठिका आपण जर बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये अंबरीश नावाचा राजा होऊन गेला. तो साधन द्वादशी नावाचं व्रत करायचा. साधन द्वादशी व्रत म्हणजे कसं, दशमीला एक मुक्त राहायचं, एकादशीला निर्जला राहायचं, रात्रभर जागर नामस्मरण करायचं, आणि द्वादशीच्या दिवशी मग पारणा सोडायचं. असं त्याला साधन द्वादशी. तर त्या अंबरीशाच्या त्या साधन द्वादशी व्रताचं पुण्य एवढं झालं की स्वर्गामध्ये सुद्धा इंद्रालाही संकट पडलं, आणि एक दिवस सहज दुर्वास ऋषी त्या ठिकाणी अंबरीशाच्या नगरीमध्ये आले. अंबरीशाला आनंद झाला, आज पारणं सोडण्याची वेळ आहे, आणि योगायोगाने कर्मधर्म संयोगाने संत आपल्या दरबारात आले, खूप त्यामध्ये भाग्याच आहे. म्हणून विनंती केली की महाराज आज पारणं सोडायचं आहे, फक्त तुम्ही स्नान करून या, तोपर्यंत आपला स्वयंपाक आटपून जाईल. दुर्वास ऋषी स्नानाकरता गंगेवर गेले, परंतु बराचसा वेळ त्या ठिकाणी त्यांना झाला. इकडं पारणं सोडण्याची वेळ होत आली. मग काय करावं म्हणून काही ज्ञानी लोकांना विचारलं, तर त्यांनी असं सुचवलं की पारणं सोडायचं असेल तर फक्त तुळशीला त्या ठिकाणी पाणी अर्पण करायचं, आणि फक्त तुळशीचं तीर्थ घ्यायचं. तुळशीचं तीर्थ घेतलं का उपवास मोडतो, म्हणून उपवासाच्या दिवशी तुळशीचं तीर्थ घ्यायचं नाही. कोणी जरी तुळशीचं असं तीर्थ घेतलं तर त्याचा उपवास त्या ठिकाणी मोडतो. आणि दुसरी गोष्ट अशी की अतिथीचाही अपमान होणार नाही, कारण अन्न भक्षण केलं नाही. दोन्ही गोष्टी होतील असं सुचवलं. पण त्याने तीर्थ घेत त्या ठिकाणी अर्पण केलं, तीर्थ सेवन केलं. तेवढ्या दुर्वास ऋषी आले, बघितलं तर थोडा पाण्याचा थेंब तोंडाला लागला होता. दुर्वास ऋषीला राग आला, कारण सर्व ऋषीमध्ये रागीट ऋषी म्हणजे दुर्वास ऋषी. काय व्हा राग येणार, काय शब्द देऊन टाकते सांगता येत नाही. हातात लगेच पाणी घेतलं. मूर्खा, अतिथी देव हो ही आपली संस्कृती आहे, आणि तू अतिथीच्या अगोदर या ठिकाणी पारणं सोडलं, जा तुला गर्भवास सोसावे लागतील, असा शाप देऊन टाकला. आता अंबरीशाला त्याचं काही वाटलं नाही, चुकलंच आपलं आता. परंतु भगवान परमात्म्याच्या भक्ताला जर त्रास झाला तर तो देवाला सहन होत नाही. एखाद्या वेळेस देवाला त्रास दिला तरी तो सहन करतो, पण आपल्या भक्ताला झालेला त्रास तो कधीच सहन करत नाही. देवानं लगेच सुदर्शन चक्र दुर्वासांच्या पाठीमागं सोडलं. दुर्वास ऋषी पुढे पळतो आणि सुदर्शन चक्र पाठीमागे आहे. शंकराकडे गेले, ब्रह्मदेवाकडे गेले, अनेक ठिकाणी विनंती केली, पण सर्वांनी एकच सांगितलं, ज्याच्यामुळे हे सुदर्शन चक्र तुझ्या पाठीमाग लागलं त्याला शरण जावं लागेल. शेवटी दुर्वास ऋषी पुन्हा अंबरीशाकडे आले आणि दर्शन घ्यायला खाली वाकणार तेवढ्यात अंबरीशाने हात धरून घेतले. महाराज असं करू नका म्हणे, माझी विनंती, चुकलं माझं, या सुदर्शन चक्राला तूच थांबवू शकतो. सुदर्शन चक्र त्या ठिकाणी थांबलं. भगवान परमात्मा स्वतः प्रगट झाला आणि भगवान परमात्म्याने सांगितलं, ऋषी कुठलीही गोष्ट करत असताना विचार करावा. कारण सुविचार सुद्धा असं सांगतो की बोलताना विचार करावा, बोलून विचारात पडू नये. काही माणसं अशी असतात, तोंडात आलं लगेच बोलून टाकतात आणि नंतर पश्चाताप करत बसतात. त्यापेक्षा बोलण्याच्या अगोदर विचार जर केला तर कोणाचंही मन दुखवलं जात नाही.
देवानं सांगितलं तुमचाही शब्द खोटा जाऊ देणार नाही, कारण आज तुमचा शब्द खोटा गेला तर लोक तुम्हाला कोणी किंमत देणार नाही, साधूला संताला. म्हणून तुम्ही जो त्या ठिकाणी शाप दिलेला आहे तुम्ही स्वतः घेतो माझ्या अंगावरती. आणि भगवान परमात्म्याने भक्ताला दिलेला शाप स्वतः घेतला. अंबारीश कारणे जन्म सोशियली दुष्ट निर्दाळले किती एक. अंबरीशाचा शाप आपण घेतला आणि भगवान परमात्म्याने 10 गर्भवास सोडले, हे की नाही. भक्ता कारणे घेतलेशे आरे वो 10 गर्भवास सोशिवल मारी. स्वतः भगवान परमात्मा गर्भवास सोडतो, म्हणजे पहिला अवतार अंबरीश आहे. त्यानंतर सुरुवातीच्या कृत युगामध्ये भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्याकरता आणि हिरण्यकश्यपूचा वध करण्याकरता ज्यावेळेस भगवान परमात्म्याने नरसिंह अवतार धारण केला. आपल्याला तो इतिहास माहिती, त्यांच्या अटी माहिती, म्हणून मी जास्त विस्तारात काही जात नाही. नरसिंह अवतार झाला त्यावेळेस तेच अंबरीश प्रल्हाद म्हणून अवताराला आले. त्यानंतर द्वापार युगामध्ये प्रभू रामचंद्राचा अवतार झाला, म्हणजे त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्राचा अवतार झाला. तर तेच अंबरीश म्हणजे तोच प्रल्हाद अंगद म्हणून अवताराला. कोण अंगद? कोण तर वालीचा पुत्र, म्हणजे रामाबरोबर पुन्हा अंगद भक्त म्हणून अवताराला. पुढच्या काळामध्ये द्वापर युगाच्या अंती श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झाला, तोच अंगद उद्धव म्हणून पुन्हा अवताराला आला. आणि तेच भगवान परमात्मा द्वारकेची अवघी संपदा घेऊन आले पंढरीश चक्रपाणी. तो परमात्मा पंढरपूरला विठ्ठल म्हणून विटेवर उभा राहिला. तोच असलेला उद्धव नामदेवराय म्हणून पुन्हा अवतार आला. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे दाखवून उभे दिसणी. पाठीमागे डोळे दाखवून उभे दिसणी. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे दाखवून उभे दिसणी. पाठीमागे डोळे दाखवून उभे दिसणी. ज्यावेळी त्या ठिकाणी सांगते चहुयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. चहुयुगाचा म्हणजे कृतयुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलियुगात चारही युगामध्ये भगवान परमात्म्याने अवतार घेतला की नामदेवरायने अवतार घ्यायचा. म्हणजे असा अधिकार म्हणून अवताराला येणारे नामदेव महाराज. म्हणजे अशा अनंत काळाचे पुण्याई पाठीमागे घेऊन नामदेवराय या पंढरपूर नगरीमध्ये आलेले आहेत. एवढं त्यांच्या पाठीमागचा पार्श्वभूमी आहे. म्हणजे नामदेवराय हे अधिकृत भक्त आहेत. आणि एक अंगीकृत भक्त, तिसरा प्रकार जो सांगितला. अंगीकृत म्हणजे कसा? तो भक्त होण्याच्या लायकीचा नाही. अनेक उदाहरण आपल्याला देता येतील. अंगीकार ज्याचा केला नाही, 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 अंगीकार ज्याचा केला
महाराजांनी जे प्रमाण दिलं उत्कृष्ट असं समर्पक आहे, त्यामध्ये जे उदाहरण सांगितलं आज्या मेळाचं आणि भिल्लिनीचं. तर आज्या मेळाचं चरित्र भाग आपल्याला माहिती आहे. पूर्वाश्रमीचा जो ब्राह्मण आहे, ब्रह्मकर्म जाणणारा आहे, परंतु योगायोगाने सहज समेधा करता जंगलात जातो आणि तिथून येताना येशूच्या बाहेर असलेली जी हवेली होती, त्या हवेलीमध्ये एक वेश्या राहायची. त्या वेश्येकडे त्याचं लक्ष जातं आणि तिचं स्वरूप बघितल्याच्या नंतर सर्व काही ब्रह्मकर्म विसरून आपलं सर्व सोडून तो त्या वेश्येच्या घरी राहायला जातो. आणि तिथंच त्याला 7 मुलं होतात. 8वाही मुलगा आता होणार आहे, पण योगायोगाने त्या ठिकाणी संतांची दिंडी येते आणि लोक मुक्कामाला कुठं राहावं म्हणून लोक खोडीचे असतात. जिथं कोणी जात नाही तिथं त्यांना पाठवून दिलं. पण तोही बिचारा त्याने विचार केला की आयुष्यामध्ये आपण जे खाऊ नये ते खाल्लं, जे करू नये ते केलं, जे पिऊ नये ते पिलो, परंतु कर्मधर्म संयोगाने संत आपल्या दारी आले, आपले काहीतरी पूर्व पुण्य उदयाला आली, म्हणून त्याने रात्र सेवा केली संताची वचनं ऐकली, भजन ऐकलं. सकाळी उठल्याच्या नंतर स्नानादी क्रिया करून संत आपल्या पुढे वाटेला निघाले. संतांनी एकच सांगितलं, बाबा रे मागं काय झालं असेल त्याचा विचार करू नको, आता तुला पुन्हा 8वा सुद्धा मुलगा होणार आहे, फक्त याचं नाव नारायण ठेव. कर्मधर्म संयोगाने मुलगाच झाला, त्याचं नाव नारायण ठेवलं आणि काही दिवसामध्ये याचा अंतकाळ जवळ आला. शेवटच्या क्षणाला त्याला चिंता पडली की 7 मुलं आपले थोडे मोठाले झालेले, पण हा मुलगा आता नारायण लहान आहे, या नारायणाचं कसं होईल. आणि शेवटी जाता जाता तो नारायण 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 करत करत त्यानं आपला देह ठेवला. देवाला असं वाटलं की यानं माझाच धावा केला, म्हणून देव त्या ठिकाणी धावून आला आणि पापी असलेल्या आज्या मेळाचा त्याने उद्धार केला. आज्या मेळ पापराशी तो हे नेला वैकुंठाशी. त्याला कुठं नेलं? वैकुंठाला नेलं. वास्तविक बघितलं तर चरित्र पाहिलं तर तो म्हणजे लायकीचा नाही भक्त होण्याचा, पण देवानं अंगीकार केला ना. अंगीकार ज्याचा केला नारायणी, निंदेतेही जनी वंदे केले. देवानं एकदा अंगीकार केला की मग लोकाला तो भक्त म्हणून लोकाला त्याचं नाव घ्यावंच लागतं. म्हणून तिसरा जो प्रकार आहे तो अंगीकृत. असे 3 प्रकारचे भक्त, त्यापैकी नामदेवराय हे अधिकृत भक्त आहे. अधिकार रूपानं प्रत्येक वेळेला अवतार घेणारे भक्त म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या ख्यातीमध्ये आपण पहिला त्यांचा महिमा पाहिला की त्यांनी 5व्या वर्षी देवाला भोजन घातलं, वाटी दूध पिऊ घातलं. त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये अवढ्या नागनाथला त्यांचे श्री गुरु, आता मधला चरित्र भाग सांगत नाही, त्यांना कच्चं कसं ठरवलं, संत मांदियाळी जमा झाल्याच्या नंतर मुक्ताबाई कशी बोलली, त्याच्यानंतर देवाकडे आल्यावर देवाने कसं सांगितलं की बाबा तुला आता सद्गुरूकडे जावं लागेल. आणि कर्मधर्म संयोगाने योगायोगाने अवढ्या नागनाथ या ठिकाणी सद्गुरूच्या भेटी करताना देवाच्या सांगण्यावरून नामदेवराय आले. बघितलं तर पहिला राग होता, सर्व संतांनी कच्च ठरवलं, 7 वर्षाचे मुक्ताबाई नामा कच्च्या रे कच्च्या, नाही गुरु का बच्चा असं म्हणून तिनं हिनवलं होतं. अजूनच राग होता. त्याच्या देवाने जरा म्हणायला पाहिजे होतं की चुकलं बा त्या संताचं, तुझ्यासारखा मोठा संत या जगात नाही, अखंड दयाला देवाचा शेजार. पण ज्या मुक्ताबाई म्हणते का रे अहंकार केला नाही, थोडा सुद्धा अहंकार केला नाही, थोडं दर्शन करायचं वाकायचं काही शिकवलं की नाही तुला. देव सुद्धा म्हणला बरोबर आहे, तुझं चुकलं. मग पश्चाताप झाला आणि तिथं जाऊन बघितलं तर पूर्व असा होता, महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून पडलेला. मग म्हणे देवाला कळत नाही, संताला कळत नाही, काय पश्चाताप झाला. इथे येऊन हा देवाच्या डोक्यावर पाय ठेवून बसला, असं गुरु करावं का. मग त्यांनी ओळखलं, कारण ते अधिकारी पुरुष होते. त्याने सांगितलं बाबा पश्चाताप करू नको, माझं वय झालं, नाही जाणं, माझा पाय पिंडीवर गेला असेल, मला तो उचलत नाही, तू उचलून बाजूला ठेव. नामदेवरायाने पायाला हात लावला, उचलून बाजूला ठेवला. ती पिंड पुन्हा त्या विसोबाच्या पायाखाली असं चौकडं चक्कर मारला, पण जिथं पाय ठेवला त्याच्या खाली पिंड. मग लक्षात आलं की या संताचा अधिकार किती आहे. चरणी चिरण रज वंदे शुळपाणी, नाचते कीर्तनी त्यांचे माथा. स्वतः भगवान परमात्मा त्या संताच्या चरण रजाची इच्छा करतो. एवढा अधिकार जर या संतात असेल, लगेच त्या ठिकाणी अहंकार सर्व निघून गेला आणि
श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. साष्टांग दंडवत घातलं, सांगितलं की आता माझा उद्धार करण्याकरता मी तुमच्याकडे आलेलो आहे आणि तुम्ही मला आता या ठिकाणी उद्धरून नेऊ शकता. त्याच क्षणाला अंतकरण अनुताप झाला. अनुताप ज्या ठिकाणी होतो ती भूमी त्या ठिकाणी वापशाला आली असं होतं. अंतकरणात अनुताप वासनेचे वेद निघून गेल्या आणि त्याच क्षणाला विसोबांनी मस्तकावरती हात ठेवला आणि कानामध्ये बीज मंत्र सांगितला. हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. आणि नामदेवरायला तत्क्षणी, कारण अनुताप झाल्याच्या नंतर अनुभूती येण्याकरता जास्त वेळ लागत नाही. मौली ज्ञानोबर ज्ञानेश्वरी सांगतात, काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू मी होऊन उठे दोन एकू. कानाची आणि वचनाची म्हणजे नामदेवरायचा कान आणि विश्वांचं वचन, काना वचनाची भेटी झाली आणि लगेच ती वस्तू त्या ठिकाणी असणारी हरवलेली प्रगट झाली आणि नामदेवरायला आनंद झाला आणि त्यांनी अभंगाला सुरुवात केली. पहिलं चरण. सद्गुरुनायके पूर्ण कृपा केली, 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 सद्गुरुनायके पूर्ण कृपा केली. नमस्कारावी माझी माद, नमस्कारावी माझी माद, माझे सुख मानावे डोला, माझे सुख मानावे डोला. नमस्कारावी माझी माद, नमस्कारावी माझी माद, माझे सुख मानावे डोला, माझे सुख मानावे डोला, माझे डोला, माझे डोला. नामदेव महाराजांच्या मुखातून उद्गार निघाले. सद्गुरुनायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविले माझी मद. सद्गुरूनं माझ्यावरती कृपा केली आणि निज वस्तू माझीच पण हरवली होती ती मला दाखवून दिली. निज वस्तू, निज वस्तू म्हणजे काय? काही ठिकाणी निज स्वरूप म्हटलं, पण बऱ्याचशा ठिकाणी वस्तू असा शब्द आलेला आहे. वस्तू म्हणजे नेमका काय? तर वस्तू म्हणजे शुद्ध परमात्मा तत्व, त्याला शास्त्र वस्तू असं म्हणतं. ओळखारी वस्तू सांडारे कल्पना नका अडराना जावधनी तो बराय म्हणतात. म्हणजे प्रत्येक संतांनी वस्तू म्हटलं ना. मौली ज्ञानोबरायची ओवी सुद्धा दिली, वस्तू मी होऊन उठी कोण ऐकू. वस्तू म्हणजे जे आपलं अंतःकरणामध्ये असलेलं आत्मस्वरूप, जे भगवत स्वरूप आहे त्याला वस्तू असं म्हटलेले आहे आणि त्याला निज शब्द वापरलेला आहे. निज स्वरूप ऐते ना बाबा भागवतात, निज स्वरूप ऐते श्रद्धा सद्गुरुची निहाते खरे करुणे ज्ञाते निज सुखाते पावले. फक्त श्रद्धा श्री गुरु ठेवावी लागते. ते सुख कोणी बाहेरून आणू शकत नाही, ते सुख आतच आहे. फक्त त्याच्यावर आलेलं आवरण आपल्याला बाजूला काढायचं असतं.
आणि त्यावरून श्रीगुरु शिवाय दुसरं कोणी बाजूला काढू शकत नाही. म्हणून श्रीगुरु भेटले, सद्गुरु भेटले, त्यांनी कृपा केली आणि माझी निस्वस्त मला दाखवली. कशाप्रमाणे? एक सुभाषित आहे की स्वकंठे स्थितम वस्तू यावत न प्राप्यते भ्रमात. म्हणजे संस्कृत श्लोक आहे. स्वकंठे स्थितम म्हणजे स्वतःच्या गळ्यामध्ये स्थित असलेली वस्तू यावत न प्राप्यते भ्रमात. भ्रम जर झाला तर वस्तू स्वतःच्या गळ्यातच असते, परंतु ती मात्र सापडत नाही. तसं भ्रमांते प्राप्यते तद्वत आत्मपी गुरु वाक्यतः असा श्लोक आहे. कशाप्रमाणे? एक बाई सकाळी सकाळी तोंड धुवायचं होतं म्हणून नाकामध्ये असलेली नथ तिनं काढली आणि आपल्या गळ्यामध्ये असलेल्या पोथीमध्ये अटकवली. तोंड धुणं झालं, थोड्या वेळाने चहा पाणी झालं. नातवांना खेळायच्या नादामध्ये, स्वयंपाकाच्या सर्व नादामध्ये ते लक्षातच नाही तिची नथ काढली होती की नव्हती काढली काही. आणि बराचसा वेळ झाला, भ्रम झाला तिला आणि पाहिलं तर नाकामध्ये नथ नाही. आणि भ्रमामुळे मग ती इकडं तिकडं शोधायला लागली. भ्रम ही गोष्टच अशी आहे की माणसाला जिथे ठेवलं त्याचं भान त्या ठिकाणी राहत नाही. म्हणजे स्वतःच्या कंठामध्ये ती वस्तू आहे पण सापडत नाही. ज्यावेळेस दुसरं कोणी तिला तरी सांगतं की तू जी शोधत आहे ती तुझ्याच गळ्यात आहे, तसा आपल्याला सुद्धा भ्रम झालेला आहे. काय भ्रम झाला? नेमका मी कोण आहे हा मोठा भ्रम आहे. आणि या भ्रमाचे 7 प्रकार सांगितले. भ्रमाला भ्रांती सुद्धा म्हटलं जातं. रामायणामध्ये सांगितलं, भ्रांती माझे सप्तपाश, अहमदारा पुत्रपाश, स्वजनग्रह द्रव्यपाश, आशा पाश 7वा. भ्रांतीचे 7 पाश सांगितले. फाशे 7 कोणते कोणते? पहिला अहम पाश. अहम म्हणजे मी, हा पहिला पाश आहे अहम. दुसरा दारा पाश. दारा म्हणजे पत्नी, पत्नीचा हा एक या देहाला पटलेला फासा आहे. म्हणतात ना, पूर्वीचे लोक म्हणायचे याला कधी आता पायकोटी घालून द्या, हाला इकडे तिकडे फिरतो ना, म्हणजे तो फासाच आहे, पायकोटी. दारापास, त्याच्यानंतर ग्रहपास. हे माझं घर आहे, सुंदर असं घर बांधलेलं आहे, 2 ताळाचं 3 ताळाचं. सर्व कष्ट केले आणि ते शेवट बांधलं महाराज. आणि त्याला असं वाटायला लागलं आता एवढा खर्च केला, एवढे कष्ट केले, एवढं सुंदर घर बांधले ना, आता आपण किती दिवस राहणार आहे बा. आमच्या गावचे ते शेट आहे ना, त्यांनी आता 2 ताळे ठेवले. ते म्हणते मी जर गेलो ना तर जास्त टायमाला देवाला म्हणून मला इथंच जन्म देतो ना, ह्याच घरात राहायला. म्हणजे असं वाटतं ना माणसाला. मग तो एक पाश आहे, ग्रहपाश. अहमदारा पुत्रपाश. मुलगा माझा आहे, मग मी गेल्याच्या नंतर मुलाचं कसं होईल हा एक पाश आहे. त्याच्यानंतर ग्रह स्वजन म्हणजे सोयरे धैर्य हा एक पाश आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा पाश सांगितला आशापाश. आशापाशा मध्ये हे सर्व जग गुंतलेलं आहे. आणि या आशापाशामध्ये जन्म माणसाचे निघून जातात, या जीवाचे निघून जातात. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्तीशी यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टेला जीव माझा. अशा आशेमध्ये अनंत जन्म निघून जाते. या आशा माणसाला काही उधरू देत नाही. आशापास हा 7वा पाश सांगितला. आणि हे 7 पाश कशामुळे? भ्रांतीमुळे. वास्तविक बघितलं तर हे बांधू शकत नाही, यांनी बांधलेलंही नाहीये, पण भ्रांतीमुळं बांधलं गेलं असं झालं. एक दृष्टांत सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये, एक दृष्टांत आलेला आहे 4थ्या अध्यायामध्ये. एक माणूस भोळा होता बिचारा, पत्नी सांगा तेवढं ऐकायचं, काय आपलं घरचं काम करायचं. पण एक दिवस पत्नीला काहीतरी काम असल्यामुळे त्यानं सांगितलं तुम्ही बाजारला जा आणि बाजार करून आणा, एवढं असं आणा. तो म्हणे मी जर हरवलो तर मग कसं काय होईल? त्यानं काही नाही, घरातून एक काळा दोरा काढला आणि त्याच्या पायामध्ये बांधून दिला. आणि तिनं सांगितलं की तुमच्या पायामध्ये दोरा असलं ध्यान ठेवायचं, दोरा आहेत समजून घ्यायचा, पण हरवलं नाही बघ. तो बाजारात गेला, आता गर्दीमध्ये तिथं गारुड्याचा खेळ चालू होता. त्यानं काय बाजार करत थोडंफार केला नंतर खेळ बघायला गेला. आता त्या सापानं असं खुश केल्याच्यानंतर लोक असे मागं पळाले. तेवढ्या म्हणजे त्या गर्दीत त्याचा पायाचा दोरा तुटला आणि पाहिलं त्यानं त्या पायाकडे तर दोरा नाही पायामध्ये. लागला ना तो आरडायला, मोठ्यानं रडायला, मी हरवलो. त्याच्या गावातले लोक गण समजून सांगायला लागले त्याला, पण तो कोणाचं ऐकायचंच नाही. शेवटी निरोप गेला गावाकडं. पत्नीला कोणीतरी सांगितलं, ती बिचारी पुन्हा काळा दोरा घेऊन आली
आणि त्याच्या पायात पटकन बांधला तिनं तो नादात होतो म्हणजे कुठं हरवलं म्हणे हे काय म्हणे तुमच्या पायात अजून मी काही हरवलेले आहे तर का आता सध्या सामान्य माणसाची गोष्ट नाही बरेच महाराज लोक सुद्धा पायात काळा दारा पाहिजे काय त्यांचं त्यांना माहिती काय असं पण आहे महाराज बरं का तुम्ही सुद्धा पाहिलं असं बरेचसे महाराज लोक पायात सुद्धा काळा दारा आहे मग ते हरवलेले आहे का काय त्या गोष्टीप्रमाणे म्हणजे त्या याला म्हणतात भ्रम वास्तव तो हरवला नाही किंवा अजून दुसरं उदाहरण दिलं जातं शुक्र म्हणजे राघू असतो शिकारी काय करतो अशी नळी बांधतो आणि त्याच्यामधून अशी दोरी असते तो राघू त्याच्यावर बसला की तो वजनामुळे ती नळी फिरते तो असा उलटा होतो आणि उलटा झाल्याच्या नंतर त्याला वाटतं आपण जर का आता हात सोडले पाय सोडले तर आपण मरू म्हणून तो सोडत नाही शिकारी येतो आणि त्याला पकडून घेऊन जातो माऊली ज्ञानावर आहे म्हणतात की तोडून नेला अर्धा तोडून जरी नेला तरी मात्र तो सोडत नाही वास्तविकतानं बांधलं का त्याला किंवा अजून एक उदाहरण तू कोर आहे माकडाचे मुठी धरिले फुटाने असं चिवळ तोंडाचं भांड घेतात ते माकड पटकडण्याकरता त्याच्यात फुटाणे टाकतात ते माकड उतरतं अशी मूठ त्याच्यात भाडक्यात हात घालतात मूठ पकडतं अशी मूठ पकडल्यामुळे त्या भांड ते निघत नाही त्याला वाटतं आता आपण पक्का अटकलो या ठिकाणी वास्तविक अटकला का तो त्याला म्हणतात भ्रम असा भ्रम या जीवाला झालेला आहे आणि हा भ्रम घालवण्याकरता श्रीगुरु जोपर्यंत जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत हा भ्रम जाऊ शकत नाही म्हणून भ्रमांते पापते ते तत्व आत्मते गुरुवाक्यतः जे आत्मस्वरूप आहे ते गुरुवाक्यानं आपल्याला दृष्टीत पडतं म्हणून श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली आता पूर्ण कृपा म्हणली पूर्ण शब्द का वापरला असेल तर त्याचे बरेचसे भेद आपल्याला बघता येतील पूर्ण का वापरला कारण कृपेचे प्रकार आहेत आपल्याकडे वेळ खूपच कमी त्याच्यामुळे जास्त विस्तार करता येत नाही कृपेचे प्रकार कसे कारण कृपा करत असताना संत काही वेळेला हस्तकृपा करतात संत काही वेळेला नेत्रकृपा करतात आणि संत काही वेळेला आलिंगन कृपा करतात हस्तकृपा म्हणजे समोर जरा तो साधक असेल त्याच्या मस्तकावरती हात ठेवता हात ठेविला मस्तकी प्रसाद देवने केले असते किंवा सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो दाना ठेविला याला हस्तकृपा म्हणतात दुसरी नेत्रकृपा आहे कृपा कटाक्ष कृपा कटाक्षे निहाळिले आपुले पदे वैसविले बाप रखुमादेव विठ्ठले भक्तादि धले वरदान ही नेत्र कृपा आहे आणि तिसरी जी आहे ती आलिंगन कृपा आहे आलिंगने संताची वरिता
तिसरी कृपा कोणती तर आलिंगन कृपा. आलिंगने संताची दिव्य झाले माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेवतात, त्याला आलिंगन कृपा म्हणतात. आता आलिंगन कृपेचे फायदे, प्रत्येक कृपेचे भरपूर फायदे आपल्याला सांगता येतील. तर जशा नामस्मरणानं 4 मुक्ती प्राप्त होतात, तशा आलिंगनानं सुद्धा मुक्ती प्राप्त होतात. आलिंगने संतांचे दिवे झाली माझे काय, किंवा संत भेटती आजे मज तेने झालो चतुर्भुज, दोई भुजा स्थूळी सहज दोई सूक्ष्म वाढल्या. म्हणजे चतुर्भुज रूप धारण केलं. कशामुळं संत मला भेटले, म्हणजे त्याला कोणती मुक्ती म्हणतात, स्वरूपता. चतुर्भुज नर होऊन ठेली. आणि सायुज्यता मुक्ती म्हणजे कोणती तर आलिंगन घडे मोक्षण सायुज्यता, म्हणजे हा आलिंगनाचा फायदा आहे. जसं नामस्मरणानं 4 मुक्ती प्राप्त होतात, तशा आलिंगनानं 4 मुक्ती प्राप्त होतात. तर आलिंगन कृपा, मग या सगळ्या कृपा, त्यामुळं नामदेवरायांनी पूर्ण कृपा असा शब्द वापरला. त्यांनी मला हातही मस्तकावरती ठेवला, डोळ्यानेही नेत्र कृपाही केली आणि आलिंगन सुद्धा दिलं. म्हणून आलिंगन कृतीनंही कृपा म्हणजे याला म्हणून म्हणायचं पूर्ण कृपा. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी, निज वस्तू माझीच हरवलेली वस्तू त्यांनी मला दाखवून दिली. आणि ती वस्तू इतरत्र कुठं नसून प्रत्येकाच्या हृदय स्थानी ती स्थित आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, जी उद्देश पुरे अहर्निशी ती वस्तू गामी. हे त्याचं उत्तर आहे. ती वस्तू म्हणजे काय, की सर्वांच्या हृदयामध्ये जे मी 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 हे रात्रदिवस पुरण चाललेलं आहे, त्यालाच वस्तू असं म्हणतात. ती सर्वांच्या हृदयातच आहे. फक्त भ्रम गेला की ते आहे तिथं प्रगट होते. पण त्याला लागते श्री गुरुकृपा. ती नामदेवरायावर झाली आणि निज वस्तू त्यांना मिळाली. आणि सुख सुद्धा बाहेर नसून सुख सुद्धा आतच आहे. ते सुख घडी घडीला मग वाढत आहे. ते निज सुख नामदेवराय म्हणतात. माझंच मला डोळ्यांनी अनुभवायला मिळालं दुसरं चरण. माझे सुख त्यांनी दाखवून दिलं. दिसले प्रेम काळा ज्ञान मुद्रा. सुख दाखवणं आणि त्या सुखाबरोबर या 2 गोष्टी देणं हे खूप महत्वाचं आहे. कारण एखाद्या टायमाला सुख मिळतं पण सुखाला कुठंतरी नजर लागते. ते सुख उपभोगण्याकरता प्रेम महत्वाचं आहे. आणि प्रेम जर नसेल तर सुख असून सुद्धा उपभोगता येत नाही. काही श्रीमंताच्या घरामध्ये बघा
सर्व काही उपलब्ध असतं, पैशाने सुख विकत घेता येतं, पण ते उपभोग घेण्याकरता प्रेमाचे माणसं जर जवळ नसतील तर ते सुख सुख वाटत नाही. आपण सर्व संसारिक माणसं असल्यामुळे काही जास्त विस्तारात सांगायची गरज नाहीये. प्रेम जर एकमेकाला कोणी देत नसेल तर ते सुख उपलब्ध असून सुद्धा, आता समजा आई घरामध्ये आहे, तो लोक बाजारातून पेढे घेऊन आला, त्यानं अगदी सुंदर असे खव्याचे पेढे आणले, कुंथलगिरीचा पेढा, आणि आई अशी बसलेली आहे आणि त्यांना आला आणि त्या दारातून चप्पल काढली, तिकडे इकडे अशी आईकडे जरा फेकून दिली. सुख आहे, परंतु त्याच्यात प्रेम नसलं तर त्या आईला ते खावं वाटतील का बरं, फेकून जर दिलेले असले तर. म्हणजे प्रेम महत्वाचं आहे. प्रेम जर असेल, एखाद्या वेळेस खायला काही नसलं तर चालतं, प्रेमानं जरा तोंडावून हात फिरलं तर माणसाचं पोट भरतं, एवढं प्रेमामध्ये सामर्थ्य. म्हणून साधू संतांनी अगदी प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. परमार्थ असेल किंवा परपंच असेल, संसार असेल, प्रेमाशिवाय कुठं समाधान मिळत नाही. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की मला ती प्रेम कळा माझ्या श्री गुरुनं दिली, सद्गुरूनं दिली आणि ज्ञानमुद्रा सुद्धा दिली. हे दोन्ही ज्ञानमुद्रा आल्याच्या नंतर प्रेम कळा असेल तर ती ज्ञानमुद्रा फळाला येत असते. हे दोन्ही मला त्यांनी पूर्ण कृपा करून दिल्या, म्हणून माझ्या जीवनामध्ये सुख अत्यंत वाढतच चाललेला आहे. सुख घडोघडी वाढू लागे हा अनुभव मला या ठिकाणी येतो आहे. आणि त्यातल्या त्यात एक फायदा अजून असा झाला की श्रीगुरूनं कृपा केल्याच्या नंतर जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्या जीवाची सुटका होत असते, म्हणजे जीवत्व दशाच त्याची संपून जाते. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की माझ्या श्रीगुरूच्या कृपेनं माझी जन्म मृत्यूची जी फेरी होती ती सुद्धा या ठिकाणी संपून गेली. अभंगाचं तिसरं चरण. आई
झालेले माझी मद माझे सुख मज दाबिले डोळा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. आज संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पुण्य तिथीच्या निमित्तानं म्हणजेच संजीवन सोहळ्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्यामध्ये त्यांचंच थोडंफार गुणगान महिमा वर्णन करण्याच्या या ठिकाणी त्यांच्याच अभंगाचा आधार घेऊन केलेला आहे. संत महिमा आपण सामान्य माणसं वर्णू शकत नाही. संत महिमा वर्णू किती, त्यांचा महिमा आपण वर्णन करू शकत नाही. परंतु त्यांच्या शब्दाचा आधार घेऊन थोडा थोडा आपण वर्णन करण्याचा प्रयत्न केला. तसा महिमा भरपूर आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. कारण दररोजच कार्यक्रम चालू आहे सर्वत्र आणि उद्याही पुन्हा सकाळी नियोजन करून उद्या सकाळी पुन्हा कार्यक्रम आहे. त्यामुळं आपली जी प्राप्त वेळ होती त्यापेक्षा आपले 5-10 मिनिटं वर झालेले आहे. तशी सुरुवात थोडी लेट झाली, परंतु दररोजच कार्यक्रम असल्यामुळं आणि महाराजही खूप लांबून आलेले आहेत. सर्वच मंडळी कामाचे हे दिवस आहे, म्हणून नामदेव महाराजाचा हा संजीवन समाधी सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत. नक्कीच संत नामदेव महाराज, संत शिरोमणी सावता महाराज आपल्याला या ठिकाणी भरपूर आयुष्य आरोग्य हे देतीलच. कारण काय की संतांचा समाधी सोहळा, त्यांचा उत्सव साजरा करणं, त्यांचं गुणगान वर्णन करणं हे कशा करताना, तर त्यांच्या करताना मुळात नाही, ते मुळातच मोठे आहे. किती मोठे, गगनालाही म्हणजे आकाशालाही सुद्धा व्यापून टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये एवढे ते व्यापक होऊन गेलेले आहे. पण आपण कशा करता करायचं, तर आपल्याला नक्कीच पुण्य मिळतं. पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाचे नावे, किंवा तुका म्हणे पापी जाते संतांचे जपे. आपण पुण्यवान झाल्याशिवाय राहत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की देवाची भक्ती करणं देवाला आवडत असेल नसेल सांगता येत नाही, परंतु देव म्हणतो की माझ्याही पेक्षा माझ्या भक्ताची जे गुणगान करतात किंवा भक्ती करतात ते हे प्राणा परवते मज आवडते निरुते, जे भक्त चरित्र ते प्रशंसशी. म्हणजे भक्ताचं चरित्र, भक्ताचं गुणगान जे वर्णन करतात, देव म्हणतो ते मला प्राणापेक्षाही जास्त आवडतं. तुका म्हणे पुन्हा संतांची गरज असणे, संतांची सेवा केली तर देवाला आपोआपच प्राप्त होते. नाही संतांनी अजून पुढे जाऊन सांगितलं, तुम्ही देवपूजा करतात, संत जर तिथं आले तर देव सारावे परत देवाशी बाजूला सोडून द्यायची. संत पूजा एवढा संताचा अधिकार देवाही पेक्षा श्रेष्ठ आहे. तुकोबरा देवाला भांडून म्हणतात, अरे देवा तुला देव पण कोणामुळे आहे? भक्त जर नसला तर देवाला देव कोण म्हणून? आमच्यामुळे तुला देव पण आहे. जे भक्त हे देवापेक्षाही श्रेष्ठ, म्हणून त्यांचं गुणगान आपण केलं तर आपल्या पदरी नक्कीच पुण्य पडल्याशिवाय राहत नाही, आपलं परम कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. या करताना ही सोहळे पुण्यतिथी आपल्याला साजरी करायची असते. 676वी ही नामदेव महाराजाची आणि संत शिरोमणी सावता महाराजांची उद्या 731वी पुण्यतिथी उद्या साजरी होणार आहे. म्हणून हा दुहेर योग सर्वांनाच आला. याही ठिकाणी हा योग जुळून आणला. खूप अगदी आनंदाची गोष्ट आहे. नामदेव महाराजांची या ठिकाणी त्यांच्या शब्दामधून अनुभूती आपल्या समोर प्रकट करण्याचा प्रयत्न केला. श्री गुरु शिवाय या ठिकाणी जीवनाचा उद्धार नाही हे नामदेवरायला या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे. जन्म मरण सुद्धा श्री गुरु जीवनात आल्याच्या नंतर चुकून जातं. बऱ्याचशा त्याच्या फायदे आपल्याला अजूनही बघता येतील.
कारण संत महिमा हा आघात आहे. म्हणून नामदेवराय या ठिकाणी म्हणतात की जी खरी सोय आहे, सोयरा कोणाला म्हणावं, आपण कोणालाही सोयरा म्हणतो, परंतु सोय जो करून देतो त्याला खरं सोयरा म्हणतात. आणि आताचे सोयरे कसे, आपली सोय होते का तरच ते सोयरा व्हायला तयार आहे, आणि आपली जर सोय झाली नाही तर सोयरा व्हायला कोणी तयार नाही. एक तर सोयरा आहे देव, आणि दुसरे सोयरे आहे संत. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. कारण तो सोयरा कशामुळं, त्यानं आपली सगळी सोय करून ठेवलेली आहे. किती सोय केली, जन्माला येण्याच्या अगोदर त्यानं दात नव्हते तर दुधाची निर्मिती त्या ठिकाणी केली. कोणी बाळा केली, बाळा दुधाची उत्पत्ती, वाढावी श्रीपती सवे दोन्ही. एवढं त्यानं सगळी सोय करून ठेवली. आयुष्यभर ती सोय त्यानंच केली. आपलं वाटतं आपण करतो, आपण काहीच करत नाही. नशेब प्रारब्ध नसेल आणि त्याच्या जर मनात नसेल तर आपण कितीही करा, जमणार नाही ते. म्हणून त्यानं सोय केली, म्हणून देव सोयरा. आणि दुसरे संत हे खरे सोयरे. सखे संत जन भेटत येईल, किंवा अनेक प्रमाण आहे. म्हणून संत हे खरे सोयरे, कारण खरी सोय ते दाखवतात. नामदेव महाराज सुद्धा म्हणतात की श्री गुरु खरा माझा सोयर आहे, कारण त्याने निकी म्हणजे शुद्ध अशी सोय माझी करून दिली. अभंगाचं शेवटचं चरण. Oh
व्यसंबे पाय खेचराची माझी सुखमत दाबिले डोळा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा झालेली सेवा